ग्रामीण भागातील स्थानिक साधनांचा वापर करून समाजाचा विकास करणे आणि तरुणांना उद्योजक बनवणे हे खऱ्या अर्थाने ग्रामस्वराज्य आहे। यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग आणि संशोधन संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वर्धा येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेचे सिनियर सायंटिफिक ऑफिसर श्री संदीप जोशी यांनी केले। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्नत भारत अभियानाअंतर्गत आयोजित जागरूकता आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर वैशाली गुडदे, MGIRI यांचे डॉक्टर निलेश काटेकर, डॉक्टर श्रवण चांडक, डॉक्टर शीतल शर्मा, डॉक्टर स्वानंद कळंबे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख तथा कार्यशाळेच्या संयोजक डॉक्टर वैशा नाठार व सहसंयोजक डॉक्टर मनोज कुंभारे उपस्थित होते। डॉक्टर जोशी यांनी पुढे बोलताना सांगितले, 1934 मध्ये महात्मा गांधी वर्धा येथे ऑल इंडिया विलेज इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना केली होती। आज भारत सरकारच्या मंत्रालयाअंतर्गत एक स्वायत्त राष्ट्रीय संशोधन संस्था म्हणून कार्यरत आहे। खादी आणि कापड, बायोहर्बल, ग्रामीण रसायन, ग्रामीण हस्तकला आणि ग्रामीण ऊर्जा तसेच पायाभूत व्यवस्थापन आणि प्रणाली विभाग असल्याचे सांगून विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, विशेष प्रकल्प आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधनासाठी पदव्युत्तर स्तरावरील प्रबंध आणि भविष्यात PhD साठी संशोधन केंद्र म्हणून संधी उपलब्ध आहे। याशिवाय शिक्षकांसाठी उन्नत भारत अभियान आणि विद्यापीठासोबत मिळून संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्याची संधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। ते पुढे म्हणाले की केवळ प्रयोगशाळेत संशोधन करून चालणार नाही, तर ते समाजापर्यंत आणि उद्योगांपर्यंत पोहोचले पाहिजे असे सांगत त्यांनी लडाख पासून ते भारतीय सौजन्यापर्यंत संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उल्लेख केलाय। या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी एक नवे व्यासपीठ निर्माण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। विद्यापीठातील संशोधनाचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी लॅब टू लँड ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवणे आवश्यक आहे। ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी तरुण संशोधनाने पुढे यावे असे आवाहन डॉक्टर वैशाली गुडदे यांनी केले। त्या पुढे म्हणाल्या की संशोधकांनी केवळ पदवी मिळवण्यासाठी संशोधन न करता त्यातून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून यायला हवा। उन्नत भारत अभियानासारख्या उपक्रमांमुळे उच्च शिक्षण संस्था आणि ग्रामीण जनता यांच्यातील दर कमी होत असून ग्रामीण विकासामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गाव पातळीवरील आव्हाने समजून घेण्याची आणि त्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याची संधी मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले। ग्रामीण भागातील महिला बचत गटांचा कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। प्रादेशिक समन्वय संस्थेचे समन्वयक डॉक्टर मनोज कुंभार यांनी अभियानाची माहिती देताना सांगितले की ग्रामीण विकासासाठी विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे असून उन्नत भारत अभियानातून परिवर्तनाचा संकल्प विद्यापीठाने केला आहे। IIT दिल्ली ही या अभियानाची राष्ट्रीय समन्वय संस्था असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात 50 प्रादेशिक समन्वय संस्था कार्यरत आहे। यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची निवड विदर्भ आणि मराठवाडा विभागासाठी प्रादेशिक समन्वय संस्था म्हणून करण्यात आली आहे। या अंतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचाही समावेश असून सद्यस्थितीत 113 संस्था सहभागी संस्था नोंदणीकृत आहे। या संस्थेमार्फत 565 गावे दत्तक घेण्यात आली असून नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत या सामाजिक प्रकल्पाची 2 क्रेडिटची तरतूद करण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख तथा कार्यशाळेच्या संयोजक डॉक्टर वर्षा नाठार यांनी केले। या प्रसंगी महात्मा गांधी ग्रामीण उद्योग संस्थेची माहिती देणारी चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली। संचालन कुमारी खुशी देवगडे हिने तर आभार प्रदर्शन कार्यशाळेचे सहसचिव डॉक्टर KC मोरे यांनी मानले। कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला सूक्ष्मजीवनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर नितीन फिरके, वनस्पतीशास्त्र विभाग माजी प्रमुख डॉक्टर सुरेंद्र माणिक, कार्यशाळेचे सचिव डॉक्टर प्रशांत गावंडे, भूगर्भशास्त्र विज्ञान प्रमुख डॉक्टर यादव मावळे, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर, डॉक्टर सुदर्शन कोवे, उन्नत भारत अभियानचे समन्वय शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।